नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती सुरेश नावाच्या एका वाचक मित्राने मला पाठवलेली त्याच्या आयुष्यात घडलेली एक खरीखुरी घटना आहे आणि ती घटना मी त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करते. नमस्कार, माझं नाव सुरेश. माझ्या घरामध्ये मी, माझी बायको स्वाती आणि माझी 2 लहान मुलं असे आम्ही 24 जण आमच्या घरामध्ये राहतो. आणि ज्यावेळी माझ्यासोबत ही घटना घडली त्यावेळी मी खोपोलीमध्ये राहिलो होतो आणि खोपोलीमध्येच एका मोठ्या हॉटेलमध्ये मी मॅनेजरचं काम करत होतो. आमच्या हॉटेलच्या बाजूला बरेचसे क्लब, नाईट क्लब, कॅसिनोज वगैरे होते आणि तिथली पण काही लोक बऱ्याच वेळा आमच्या हॉटेलमध्ये यायचे. त्यामुळे त्या पण लोकांसोबत माझी एकदम चांगली ओळख होती. मला सॅलरी पण चांगली होती. फक्त प्रॉब्लेम एवढाच होता की हॉटेलमध्ये कामाला लागल्यापासून मला जवळजवळ 10 ते 12 तास ड्युटी करावी लागायची आणि त्याचं मला पेमेंट पण एक्स्ट्रा मिळायचं. पण ड्युटी मात्र मला खूपच जास्त वेळ करावी लागायची आणि त्यामुळं माझं मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे येणं जाणं एकदम कमी म्हणजे नाच्या बराबर झालेलं होतं. आणि त्यात आमच्या हॉटेलला सुट्टी पण कधीच नसायची. ज्यावेळी माझं स्वतःचं काही पर्सनल काम असायचं त्यावेळी मला स्वतः सुट्टी घ्यायला लागायची. त्यामुळं माझ्या या कामाला माझी बायको म्हणजे स्वाती पण वैतागली होती. कारण त्याची पण इच्छा असायची की सुट्टीच्या दिवशी कुठंतरी फिरायला जावं किंवा एखाद्या फंक्शनसाठी एखाद्या नातेवाईकांकडे जाऊन यावं. पण माझं काम असं होतं की मला त्यातून वेळच मिळत नव्हता आणि त्यामुळं स्वाती अधूनमधून मुलांना घ्यायची आणि तिची ती एकटीच नातेवाईकांकडे आणि तिच्या माहेरी पण जाऊन यायची. आणि त्यावेळी मी घरी निवांत एकटा असायचो. आणि आता ज्यावेळी मी घरी एकटा असायचो त्यावेळी माझा नेहमीचा कार्यक्रम ठरलेला असायचा. मी घरी एकटा असलो की मी माझ्या लोणावळ्याच्या मित्रांकडे जायचो किंवा त्या मित्रांना माझ्या घरी बोलावून घ्यायचो आणि रात्रभर आमचे ड्रिंक्स, दंगामस्ती असे प्रकार चालायचे. आता त्या दिवशी पण माझ्यासोबत असंच काहीच घडलं. दुपारी मला स्वातीचा फोन आला आणि तिनं मला सांगितलं की ती 2-3 दिवसांसाठी माहेरी जाणार आहे. आणि नेहमीप्रमाणे मला सुट्टी नसल्यामुळं मी स्वातीला म्हणालो, ठीक आहे स्वाती, तू मुलांना घेऊन बिंदास्त जा, मी थांबेन घरी एकटा. स्वातीला माहिती होतं की माझा रिप्लाय असाच असेल. ती दुपारीच आवरून मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. तिचं माहेर नवी मुंबईमध्येच होतं, त्यामुळे ती तासाभरातच तिच्या घरी जाऊ शकत होती. आणि माझी त्या दिवशीची जी ड्युटी होती ती संध्याकाळी 5 वाजता संपणार होती. आणि त्या दिवशी स्वाती नसल्यामुळं मी माझ्या लोणावळ्याचा जो मित्र होता त्याचं नाव गणेश, त्याला फोन करून रात्रीच्या पार्टीची आधीच तयारी केलेली होती. गणेशला पण त्याच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर रात्री यायला 10 वाजणार होते आणि त्यानं मला सांगितलं होतं की 9 वाजता तू खोपोलीतून निघ, म्हणजे तू एका तासाभरामध्ये लोणावळ्याला पोहोचशील. पण आता माझी ड्युटी जर संपणार होती 5 वाजता आणि गणेशने मला बोलावलं होतं 9 वाजता. मग आता राहिलेले 4 तास काय करायचं हाच प्रश्न होता. घरी जायचं म्हणलं तर घरी स्वाती आणि मुलं पण नसतील, त्यामुळं घरी पण बोर होणार. मला काय करावं ते कळत नव्हतं आणि मी त्या दिवशी 2 तासाचा ओव्हरटाईम केला. म्हणजे मी 5ची जी ड्युटी होती ती 7 वाजेपर्यंत केली आणि त्यानंतर 7 वाजता मी हॉटेलमधून बाहेर पडलो. हॉटेल माझ्या घरापासून जवळच असल्यामुळं मी माझी स्कूटी घेऊनच हॉटेलवर यायचो. पण लोणावळ्याला जाताना मी माझ्या 4 व्हीलरमधूनच जाणार होतो, कारण तो लांबचा प्रवास होता आणि तो रात्रीचा प्रवास होता. त्यावेळी मी हॉटेलमधून बाहेर येऊन स्कूटीवर बसून आता कुठं जायचं याचा विचार करायला लागलो. आणि त्यावेळी मला माझ्या हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या एका कॅसिनोची आठवण झाली. त्या कॅसिनोचा जो मॅनेजर होता तो माझा चांगला मित्र होता. तो नेहमीच आमच्या हॉटेलवर जेवण करण्यासाठी यायचा आणि तो अधूनमधून मला नेहमी त्याच्या कॅसिनोवर बोलवायचा. पण मला कधी वेळच नव्हता, त्यामुळं मला तिकडे जाणंच होत नव्हतं. आणि त्या दिवशी ती माझ्यासाठी चांगली संधी होती. मनातून तिथं खेळण्याची पण माझी इच्छा होती. पण त्या दिवशी मी विचार केला की आज थोडंसं कॅसिनो ट्राय करून बघावं आणि असा विचार करून मी माझी बाईक स्टार्ट केली. आणि त्या दिवशी माझ्या खिशात हॉटेलचे 25,000 रुपये कॅश पण होते. ते मला हॉटेलच्या अकाउंटवर टाकायचे होते. आता मी मॅनेजर असल्यामुळं हॉटेलचा जो कॅश होता तो माझ्याजवळच असायचा. ती बॅग माझ्यासोबत घेऊन मी माझ्या हॉटेलपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या त्या कॅसिनोमध्ये गेलो. आणि मी जसा त्या कॅसिनोमध्ये प्रवेश केला तसं तिथल्या मॅनेजरला मला बघून थोडंसं आश्चर्यच वाटलं आणि त्यानं माझ्याजवळ येऊन माझं एकदम चांगलं स्वागत केलं आणि मला विचारलंसुद्धा, काय मॅनेजर साहेब, आज कसा काय वेळ मिळाला तुम्हाला? तसं मी त्या कॅसिनोच्या मॅनेजरला, ज्याचं नाव होतं रवी, त्याला म्हणालो, रवी, आज घरी पण कुणी नाही आहे, माझी सुट्टी पण 7 वाजता झाली, म्हणलं आता 1-2 तास कॅसिनोमध्ये यावं तरी. आता तिथे गेल्या सगळ्यात आधी मी थोडंसं ड्रिंक केलं आणि त्यानंतर मी त्या कॅसिनोमधले गेम बघत सगळीकडे फेरफटका मारायला लागलो. आणि त्यावेळी माझ्या मनात पण त्या कॅसिनोमध्ये खेळायची इच्छा तयार झाली आणि मी रवीला तशी इच्छा बोलून दाखवली. तसं त्यानं पण मला सांगितलं की मॅनेजर साहेब, तुम्ही 1,000 पासून 10,000 रुपयापर्यंत किती रकमेवर खेळू शकता. तसं मी मनात ठरवलं की आपण एकदम थोड्या रकमेने सुरुवात करू
कारण तो पैसा होता हॉटेलचा. आणि असा विचार करून मी 1000 रुपयांनी खेळायला सुरुवात केली. पण माझं त्या दिवशी एकदम बॅड लक होतं. मी हळूहळू हरतच चाललो आणि जवळजवळ दारूच्या नशेमध्ये त्या गेममध्ये खेळत खेळत मी चांगला 15,000 रुपये हरून बसलो. म्हणजे माझ्याजवळ जो हॉटेलचा 25,000 रुपयांचा कॅश होता त्यातले 15,000 तर आता गेलेले होते. फक्त 10,000 शिल्लक राहिले. तशी माझ्या मेंदूवरची दारूची नशा थोडीशी कमी व्हायला लागली आणि मला टेन्शन आलं. कारण मी एका रात्रीत हॉटेलचे 15,000 घालवून बसलेलो होतो आणि मला आता हॉटेलचा हिशोब क्लिअर करताना ते 15,000 रुपये माझ्या खिशातून भरावे लागणार होते. त्यामुळे मला थोडंसं टेन्शन आलं आणि मी पुन्हा तो गेम खेळायचं थांबवलं. पण तेवढ्यात माझं लक्ष घड्याळाकडे गेलं आणि माझ्या लक्षात आलं की 8:45 वाजले होते आणि मला 9 वाजता निघायचं होतं. तसं मी रवीच्या हातात राहिलेले 10,000 रुपये दिले आणि रवीला म्हणालो, रवी, माझ्यातर्फे आता तू खेळ, माझा तुझ्यावर विश्वास आहे. असं म्हणून मी रवीच्या त्या कॅसिनोमधून बाहेर पडलो आणि मी पटकन माझी स्कूटर स्टार्ट करून माझ्या घराकडे निघालो. आता त्या कॅसिनोपासून माझ्या घराचं जे अंतर होतं ते अगदी 10 मिनिटाचं होतं. आणि आता माझ्या घराकडे जाताना रस्त्याच्या लेफ्ट साईडला एक मोठी स्मशानभूमी लागायची. आता माझी बाईक जशी त्या स्मशानभूमीसमोर गेली तशी मी माझी बाईक थांबवली आणि मी स्मशानभूमीच्या गेटच्या एकदम समोर जाऊन उभं राहिलो आणि मी त्या स्मशानभूमीच्या दरवाजाकडे बघत मोठ्यानं बोललो, मला माहीत आहे त्या स्मशानभूमीमध्ये काही प्रेत आत्मे असतील आणि जे मला आता बघत असतील आणि मला ऐकत पण असतील. आणि जर तुम्ही खरंच मला ऐकत असाल तर मला मदत करा. आज मी जुगारात 15,000 रुपये हरलो. जर तुम्ही माझे हरवलेले पैसे मला परत मिळवून दिले तर मी तुम्हाला गोड मिठाई आणि मी तिखट शेव आणून देईन आणि इथं स्मशानभूमीसमोर अगरबत्ती पण लावेन. असं मी दारूच्या नशेत काहीतरी बरळलो. आणि ज्यावेळी मी या गोष्टी बोलत होतो त्यावेळी मला उगीच जाणवायला लागलं की मी आता जे काही बोललो होतो त्याला कुणीतरी प्रतिसाद दिला होता. मला त्या स्मशानभूमीच्या अंधारातून काहीतरी जाणवत होतं, पण मला वाटत होतं की दारूच्या नशेमध्येच मला तो भास होत असेल. म्हणून मी फारसं त्याकडे लक्ष न देता पुन्हा माझी बाईक स्टार्ट केली आणि माझ्या घराकडे निघून गेलो. 5 मिनिटात मी माझ्या घरी पोचलो आणि पुन्हा लगेचच आवरून मी साधारणतः 9:05 माझी 4 व्हीलर घेऊन माझ्या घरातून बाहेर पडलो. आणि त्यावेळी मला माहिती होतं की मला लोणावळ्याला पोचायला साधारणतः 1 तासाचा जरी वेळ लागेल. माझी गाडी आता भरधाव वेगाने लोणावळ्याच्या दिशेने पळत होती. मी मुद्दामून आता नवीन रस्त्यानं जायचं टाळून जुन्या रस्त्यानं माझी गाडी वळवली, कारण नवीन रस्त्यानं ट्रॅफिक खूपच असायचं आणि त्या जुन्या रस्त्याने पण एक शॉर्टकट रस्ता होता, तो फक्त मलाच माहिती होता. मी त्या रस्त्याने बऱ्याच वेळा दिवसा ये जा केलेली होती, पण रात्री त्या रस्त्याने जायची ती माझी पहिलीच वेळ होती. आणि त्या दिवशी मी त्याच एका शॉर्टकट रस्त्यानं माझी गाडी वळवली. तो रस्ता तसा छोटासाच होता, पण चांगला डांबरी रस्ता होता तो. त्या रस्त्यानं मी माझी गाडी भरधाव वेगाने पळवायला लागली. एक 15-20 मिनिटाचं अंतर पुढे गेल्यानंतर मला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक टपरी दिसली आणि त्या टपरीच्या बाहेर एक छोटा मुलगा होता आणि तो मुलगा माझ्या गाडीला हात करत होता. तो मुलगा खूपच निरागस होता आणि का कोण जाणे त्या मुलाला बघून मला खूपच दया आली आणि मी माझी गाडी त्या मुलाजवळ नेऊन थांबवली आणि खिडकीची काच खाली करून मी त्या मुलाला विचारलं, काय रे बाळा, काय करतोयस इथे एवढ्या रात्री? तसा तो मुलगा मला म्हणाला, साहेब, मी मिठाई विकतोय. हे बघा, माझ्याकडे तिखट शेव आहे, चकली पण आहे, तुम्हाला खूप आवडेल. तसं मला त्या मुलाची दया आली आणि मी त्याच्याकडचं थोडंसं सामान घेतलं, ज्यामध्ये थोडीशी मिठाई होती, तिखट शेव होती आणि चकलीची पाकिटं पण होती. आणि ते घेण्यामागं माझा दुसरा एक उद्देश होता, तो म्हणजे मित्राच्या घरी गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी ड्रिंक करणार होतो त्यावेळी हे सगळं सामान आम्ही चकना म्हणून वापरणार होतो. आणि त्यानंतर मी त्या मुलाला विचारलं, अरे बाळा, पैसे किती झाले? तसं तो मुलगा मला म्हणाला, साहेब, तुमचे 90 रुपये झाले. तसं मी माझ्या खिशातून 100 रुपयाची एक नोट काढली आणि त्या मुलाला दिली. तसा तो मुलगा मला म्हणाला, साहेब, पैसे माझ्याकडे नका देऊ, मागं टपरीमध्ये माझी आई बसली, तिच्याकडेच पैसे द्या. तसा मी गाडीतून खाली उतरलो आणि त्या मुलाच्या पाठीमागं असणाऱ्या त्या टपरीकडे गेलो. त्यावेळी टपरीमध्ये मला एक 40-45 वयाची एक साधारण महिला दिसली. मला बघितलं की तिनं माझ्याकडे बघून स्मित हास्य केलं. मी तिच्याकडे ती 100 रुपयाची नोट दिली आणि मी तिला म्हणालो, तुमचे 90 रुपये घ्या. तसं तिनं ती 100ची नोट घेतली आणि ती नोट ड्रॉवरमध्ये टाकून ती पुन्हा मला म्हणाली, साहेब, माझ्याकडे 10 रुपये सुट्टे नाहीत. तसं मी म्हणालो, ठीक आहे मावशी, असू द्या, राहू देते. आणि मी आता परत माघारी फिरणार तेवढ्यात ती स्त्री मला म्हणाली, साहेब. तसं मी पुन्हा तिच्याकडे वळून बघितलं. तसं तिनं एक अगरबत्तीचा 10 रुपयाचा पुडा माझ्या दिशेने पुढं सरकावला आणि ती मला म्हणाली, साहेब, हा अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. आणि आता मला तो अगरबत्तीचा पुडा दिल्यानंतर
ती स्त्री पुन्हा मला म्हणाली, साहेब एवढ्या रात्री कुठं चाललाय तुम्ही? तसं मला त्या स्त्रीचं असं विचारणं थोडंसं अनपेक्षित वाटलं. तरी पण मी तिला सांगितलं, मावशी मी माझ्या मित्राकडे लोणावळ्याला चाललो. तसं ती स्त्री मला म्हणाली, अहो साहेब पण आता खूप अंधार पडलाय आणि हा रस्ता खूप विचित्र आहे. असं म्हणून तिनं तिच्या टोपलीतली एक छोटीशी पुडी काढून माझ्याकडे दिली आणि ती पुडी माझ्या हातात देत ती मला म्हणाली, साहेब यामध्ये एक कवच आहे जे तुमचं रस्त्यामध्ये रक्षण करेल. आणि त्या पुडीमध्ये एक चिठ्ठी पण आहे. त्यामध्ये एक मंत्र लिहिलं आहे. जर तुम्हाला रस्त्यामध्ये काही वाईट अनुभव आला तर हे कवच तुमचं संरक्षण करेल आणि त्यावेळी तुम्ही त्या पुडीतली ती चिठ्ठी काढून त्यातला तो मंत्र वाचा. त्यामुळं तुम्हाला काहीच होणार नाही. तसं मी काही न बोलता ती पुडी घेतली आणि माझ्या खिशामध्ये टाकली. त्यानंतर मी पुन्हा माझ्या गाडीकडे गेलो आणि माझी गाडी स्टार्ट करून पुन्हा लोणावळ्याच्या दिशेने चाललो. आता मी त्या टपरीपासून निघून एक 15 मिनटं झाली असतील तेवढ्यात माझ्या त्या कॅसिनोवाल्या रवी नावाच्या मित्राचा मला फोन आला आणि मी जसा फोन रिसीव्ह केला तसं रवी मला म्हणाला, मॅनेजर साहेब बघा तुमच्या 10,000वर तुम्ही 80,000 रुपये जिंकलेले आहेत. तसा माझ्या कानावर विश्वासच बसेना. म्हणजे आता मला हॉटेलचे मी जे पैसे हरलेलो होतो ते भरावे लागणार नव्हते. याच्या उलट 50-55,000 मलाच जास्त मिळणार होते. त्यामुळे मला खूपच आनंद झाला आणि मी मनातल्या मनात म्हणालो, माझं नशीब खूप चांगलं आहे की मी आज एवढे पैसे जिंकलो. आणि मी आता त्याच आनंदात हरवून भरधा वेगाने माझी गाडी चालवायला लागलो. आणि आता थोड्याच वेळात एक घाट लागला आणि त्या घाटातून मी एकदम हळूवारपणे माझी गाडी ड्राईव्ह करायला लागलो. आणि आता त्यावेळी एका वळणातून मी माझी गाडी वळवत होतो. त्यावेळी मला अचानक ते वळण पास केल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक 5-6 माणसाचा घोळका रस्त्याच्या बाजूला उभा राहिलेला दिसला. त्यामध्ये 2-3 स्त्रिया पण होत्या आणि 3-4 पुरुष होते. तसं अचानकच एवढ्या रात्री एवढी लोकं एक ठिकाणी कशी काय उभी राहिलीत याचं मला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि माझ्या मनात वाईट विचार यायला लागले. मला वाटायला लागलं की हे दरोडेखोर तर नसतील ना. आणि त्या भीतीनं मी गाडीचा वेग थोडासा वाढवला. पण जशी माझी गाडी त्यांच्या जवळ गेली तसं माझ्या लक्षात आलं की ते सगळेजण माझ्याच गाडीकडे बघत आहेत आणि त्या सगळ्यांच्या त्या भेदक नजरा माझ्यावरच खेळलेल्या होत्या. त्यांच्या त्या भेदक नजरा बघून मी खूपच घाबरलो. मला कळतच नव्हतं की हे अनोळखी लोक माझ्याकडे का बघत असतात. मी आता त्यांच्यापासून पुढे गेलो तरी पण मी आरशातून त्यांच्याकडेच बघत होतो. त्यानंतर मी माझ्या गाडीचा वेग अजून थोडासा वाढवला. पण 1-2च मिनिटात मी पुन्हा एकदा आरशामध्ये बघितलं आणि त्यावेळी मला जे दृश्य दिसलं ते खूपच भयानक होतं. कारण मला मागं जी 5-6 लोकं दिसलेली होती ती माझ्या गाडीच्या मागं पळत होती. पण मी त्यावेळी गाडी 50-55च्या स्पीडनं चालवत होतो आणि एवढ्या वेगानं माणसांना पळणं तर शक्य नव्हतं. पण ते मात्र एकदम निवांतपणे माझ्या गाडीच्या मागं पळत होते आणि ते माझ्या गाडीच्या एकदम जवळ येत चाललेले होते. घाट सेक्शन असल्यामुळं मला गाडी पण जास्त पळवता येत नव्हती. पण त्यातनं पण मला जेवढा जमेल तेवढा मी माझ्या गाडीचा वेग वाढवला होता. पण ती पाठीमागची 5-6 लोकं माझ्या गाडीच्या अजूनच जवळ आलेली होती आणि बघता बघता त्यातला एक जण माझ्या गाडीच्या पाठीमागच्या बॉनेटवर पण येऊन बसला. दुसरे 2-3 जण आता माझ्या गाडीच्या पाठीमागच्या खिडकीजवळ आलेले होते आणि त्यांनी माझ्या गाडीची खिडकी पकडली होती. त्यांचे चेहरे आता खूपच भयानक दिसत होते आणि त्यांची शरीरं एकदम पारदर्शक दिसत होती. त्यांना बघून माझ्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. ही माणसं नाहीत, नक्कीच ही भूतं असतील. तसं त्या विचारानंच माझ्या अंगातून एक थंड हवेची लहर गेली आणि माझं रक्त आटलं. माझं शरीर भीतीने एकदम थंडगार पडलो आणि अचानक माझा गाडीवरचा ताबा सुटायला लागला. पण मी कसं तरी माझ्या मनावर संयम ठेवला आणि मी माझी गाडी भरधा वेगानं पळवायचा प्रयत्न करायला लागलो. मी आरशातून सारखं मागं बघत होतो पण ते अजून पण माझ्या गाडीबरोबरच पळत होते. पण ते असं का करतायत तेच मला कळत नव्हतं. आणि त्यावेळी अचानक मला त्या पाठीमागच्या टपरीवर त्या बाईनं दिलेल्या त्या पुडीची आठवण झाली. तसं मी माझ्या खिशात हात घालून ती पुडी पटकन बाहेर काढली आणि जशी मी ती पुडी बाहेर काढली तशी माझ्या गाडीला लोंबकळणारी ती भूतं अचानक माझ्या गाडीपासून लांब पळाली. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ती स्त्री म्हणत होती ते एकदम खरं होतं. त्या पुडीमध्ये खरंच एक सुरक्षा कवच होतं जे हातात घेतल्यावर त्या भूतांनी माझ्या गाडीवरची पकड तर सुटलेली होती पण ते अजून पण माझ्या गाडीचा पाठलाग मात्र करतच होते. तसं मात्र मी ते कवच खाली ठेवलंच नाही. ते माझ्या हातात घेऊन मी तसंच ड्रायव्हिंग करत होतो आणि बरंचसं अंतर पुढे गेल्यानंतर मला आरशामध्ये दिसणारी ती भूतं अचानक नाहीशी झाली. तसं मी सुटकेचा निश्वास सोडला आणि एक अर्ध्या तासात मी माझ्या मित्राच्या घरी जाऊन पोचलो. पण आता गाडीतून उतरायच्या आधीच मला ते टपरीवाल्या स्त्रीचं वाक्य आठवलं. तिनं सांगितलं होतं की तू जर एखाद्या संकटात सापडलास तर या पुढीतली चिठ्ठी काढून त्यावरचा मंत्र वाच.
तसं मी पटकन माझ्या हातातली ती पुडी खोलली आणि त्यात असलेला एक पांढरा कागद बाहेर काढला. आणि जसं मी त्या कागदाची घडी उलगडली तसं त्या कागदामध्ये लिहिलेलं मजकूर वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामध्ये लिहिलेलं होतं, सुरेश, ज्या गोष्टी आपण बोलतो त्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत. तू मगाशी स्मशानभूमीसमोर पिशाच्यांना आवाहन केलं की तुझा जुगारात गेलेला पैसा परत मिळवून दे आणि त्या बदल्यात मी तुम्हाला मिठाई देईन, स्मशानभूमीसमोर अगरबत्ती लावेन. पण तू तसं केलं नाहीस. तू तुझं वचन पूर्ण केलं नाहीस. म्हणून मी तुला ते सुरक्षा कवच दिलं आणि तुला ती मिठाई आणि ती अगरबत्ती पण दिली. पण उद्या सकाळी तू ज्यावेळी घरी परत येशील त्यावेळी सगळ्यात आधी या सगळ्या वस्तू त्या स्मशानभूमीसमोर ठेव. आता ती चिठ्ठी वाचून माझं शरीर थरथर कापायला लागलं, कारण मगाशी मी या सगळ्या गोष्टी विसरूनच गेलो होतो. मी एकदम मिश्किलपणे स्मशानभूमीसमोर जाऊन या गोष्टी बोलून गेलेलो होतो. पण त्याचा असा काही परिणाम होईल याचा मी कधीच विचार केलेला नव्हता. आणि त्या दिवशी मला कळलं होतं की खरंच भूत, प्रेत, पिशाच्य अशा गोष्टी खरंच अस्तित्वात असतात. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की त्या टपरीवाल्या बाईला या सगळ्या गोष्टी कशा काय माहिती पडल्या असतील. त्या चिठ्ठीत लिहिलेल्याप्रमाणे मी रात्री तिथंच थांबलो आणि सकाळी लवकर मी माझ्या मित्राच्या घरातून बाहेर पडलो आणि मी परत येताना त्याच टपरीसमोर माझी गाडी थांबवली. पण त्या दिवशी मात्र त्या टपरीसमोर कोणीच नव्हतं. नाही तिथं कुठली बाई होती, नाही तिथं कुठला मुलगा होता. आता मी गुपचूपपणे माझी गाडी स्टार्ट केली आणि घरी जायच्या आधी मी स्मशानभूमीसमोर गाडी थांबवली. एव्हाना आता दिवस उजडायला लागलेला होता. मी पटकन माझ्या सीटवरची ती तिखट शेव, मिठाई, चकलीचं पाकिट आणि ती अगरबत्ती त्या स्मशानभूमीसमोर नेऊन ठेवली आणि मी पुन्हा माझी गाडी स्टार्ट करून पुन्हा माझ्या घराकडे निघालो.